आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. आ ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. खुर्ची घे ना. हा एक खुर्ची दे ना. बॉक्स झुमतात कणकवलीमध्ये दुपारच्या सत्रामध्ये गोकुळधाम हॉटेलच्या समोर तहसीलदार कार्यालयासमोरच आगीची घटना घडली आहे आणि आता प्रत्यक्षात आपण पाहतो आग विझवण्यासाठी कणकवली नगरपंचायतचं बंब देखील टाकलं आहे. आग विझवली देखील आहे पण अजूनही आग ही धुमत आहे आणि मोठ्या प्रमाणात येथे जे ऑटोमोबाईल होतं त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. प्राथमिक अंदाज हा वर्तवला जातो आहे की हा शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग विझवण्यासाठी हळदीवाय होते. आणि नवीन काय सांगाल आज विझवला तो धन्य होता काय सांगाल नेमका आग विझवायला तुम्ही महत्त्वाचे प्रयत्न केले काय होतं नेमकं? काउंटरमधून शटरमधून धुराचा आवाज धूर येत होता. आगीच्या ज्वाळा बाहेर होत्या. आम्ही शटर तोडलं आतमध्ये केलं होतं. एका साईडला शॉर्ट सर्किटमुळे पूर्णपणे ते शटर पेटत होतं. काउंटर पेटत होता. नशीब एवढं बलवंतर होतं की थोड्या वेळात आग आटोक्यात आली नाही तर संपूर्ण दुकान कंप्लीट जळून खाक झालं असतं. काही लोकांच्या तक्तमुळे शंकरदास असतील, अन्य सावंत असतील, स्वतः मालक असतील, शटर तोडून आत गेल्याच्या नंतर थोडक्यात ती आग आटोक्यात आली. किती वाजता नेमकी आग लागली? 15 मिनिटं. निश्चितच हळदीव यांनी सांगितलेलं आहे काही वेळापूर्वीच ही आग लागलेली आहे आणि आत्ता जे ही कणकवली तहसील कार्यालयासमोर जे गोकुळधाम मोठे त्याच्या खाली हे ऑटोमोबाईलचं दुकान आहे आणि या ऑटोमोबाईलच्या दुकानाला आग लागली आहे. साधारणतः 2 ते 3 याच्या सुमारास ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेल्याचा प्राथमिक अंदाज येथे वर्तवण्यात आहे. कणकवलीचे सर्कल पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांनी प्राथमिक अंदाज वर्तवलेला आहे. त्यांचा पंचनामा देखील सुरू आहे. तलाठी देखील हे उपस्थित आहेत.
कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी देखील तत्परता दाखवलेली आहे. तसेच माजी नगरसेवक कन्हैया पारकर हे देखील येथे आलेले आहेत आणि ही आग विझवण्यासाठी आटोकाट स्थानिकांनी प्रयत्न केले, त्यामुळे आग विझलेली आहे. पण सध्याच्या परिस्थितीत हे जे सामानाचं जे नुकसान झालेलं आहे ते किती झालं आहे प्राथमिक अंदाज पंचनामा होईल त्यानंतरच समजेल. पण आगीच्या घटना अजूनही कणकवलीत घडत आहेत. याच्या आधी देखील काही महिन्यापूर्वी आग लागलेली होती. पण जी कणकवलीमध्ये नवीन जो बंब आला आणि या नवीन बंबाने काही मिनिटातच हे आग विझवल्यामुळे पुढे मोठा अनर्थ टळला. त्यामुळे कोणतीही जीवितहानी या आगीमध्ये झाली नाही. पण या दुकानाचे जे मालक आहेत शिरसाट आहेत त्यांचं नुकसान मात्र खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे एवढं आपल्याला इथे दिसत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून नगरसेवक जी आग बंब जो आहे त्या तत्परतेने आला त्यामुळे ही आग विझवली काय सांगा? नगरपालिकेचा तत्परतेने आला. सगळ्या इथल्या स्थानिक रहिवाशांनी सुद्धा पटकन मदत केलेली आहे आणि त्याच्यामुळे मोठा जो अनर्थ होता तो टळलेला आहे. पण बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. स्पेअर पार्ट होते, मोटरसायकलचे आणि स्पेअर पार्ट होते. आर्थिक नुकसान बऱ्यापैकी झालेलं आहे. मला वाटतं महसूलची यंत्रणा आलेली आहे, तलाठी ऑफिस तहसीलदार ऑफिस म्हणून माणसं आलेले, पोलीस स्टेशनला आता फिर्याद द्यायला गेलेलं आहे. त्याच्यानंतर योग्य ते सर्व कारवाई होईल. निश्चितच हे होते माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितलेलं आहे नुकसान झालेलं आहे आणि महसूल यंत्रणा आलेली आहे. लवकरात लवकर ह्याच्यावर पंचनामा होईल, कारवाई होईल आणि त्यांना काय ना काहीतरी मोबाईल देण्याचा प्रयत्न होईल. कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकणसाद लाईव्ह, कणकवली. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्हचं YouTube चॅनल.